रॅपिड फायर पटापट उत्तर द्यायची. व्हायरल रील साठी कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करशील का नाही? नाही. फॉलोअर्स वाढवण्यासाठी क्रिंज कॉन्टेंट एक्सेप्टेबल आहे का नाही? आहे. ओके. क्रिंजची डेफिनेशन वेगळी असते. व्हॉट्स क्रिंज फॉर यू इज नॉट क्रिंज फॉर समवन एल्स. फाइंड युअर डेफिनेशन ऑफ क्रिंज. इन्फ्लुएन्सर्स मध्ये जेलसी जास्त आहे का सपोर्ट? दोन्ही आहे. ओके. आणि दोन्ही निडीड आहे. जर जेलसी तुम्हाला एनकरेज करते तर बेस्ट आहे. आणि जर सपोर्ट तुम्हाला एकत्र काम करण्याची फिलिंग देतो ते पण सही आहे. सोशल एक्सपेरिमेंट करताना कधी ऍक्टिंग केली आहे? नाही. हा, ऍक्टिंग केली आहे. दॅट आय एम ओके. ब्रँड डील करण्याच्या नादात कधी मनाविरुद्ध प्रमोशन केलंयस? हा. व्हॉट एव्हर इट टेक्स टू मेक मी फील secure. Sometimes it's okay, accepted, because you need to understand that brands are also human beings. असं कुठलं आहे ब्रँडचं नाव नको घेऊस, कधी केलं होतंस पण असं? हा, तर कधी कधी एक ब्रँड आलेला, त्या ब्रँडला आम्हाला बेसिकली ते तरी जिम वेअर होतं किंवा कम्फर्ट वेअर होतं, ते घालायचं होतं आणि ते घालून मला धारावीमध्ये जाऊन काय काय मुलांबरोबर शूट करायचं होतं आणि मी तो व्हिडिओ बनवला आणि तो ब्रँड मला म्हणतोय की बॅकग्राऊंड एस्थेटिक वाटत नाहीये. मी बोललो भाई धारावीमध्ये तू धारावी मधलं कसलं एस्थेटिक्स. आणि मी लिटरली हसलो 5 मिनिटासाठी, मी आणि मॅनेजर माझा. बोललो ठीक आहे, आता मग धारावीच्या मुलांना घेऊन दुसरीकडे जाऊन शूट केला. तर या गोष्टी करायला लागतात. बट इट्स नॉट द इंटेंट विच इज रॉंग, बट they are also human beings and they are also controlled by some human beings. So you need to understand that. फेम आल्यानंतर खरे फ्रेंड्स लांब होतात? हो. बट फेम आल्यावर काय काय लांब म्हणजे कमी होतात का? असं कमी होतात. नाही, लांब जाणं पण कधी कधी इम्पॉर्टंट आहे खऱ्या मित्रांपासून. कारण जेवढे तुम्ही त्या मित्रांशी एक्सेसिबल राहतात ना, तेवढी व्हॅल्यू कमी होते. तर आय थिंक आपण मित्र असतो, एकदम मस्ती करतो, पण रिस्पेक्ट थोडी कमी असते. पण जेव्हा सेपरेशन होतं ना, मग रिस्पेक्ट वाढते. मग ती सेपरेशन दूर करून जेव्हा आपण एकत्र येतो ना, ती मजा वेगळी असते. तेव्हा रिस्पेक्ट पण असते आणि फालतूगिरी पण असते. दोन्ही असणं इम्पॉर्टंट आहे. इन्फ्लुएन्सर्स मध्ये इगो प्रॉब्लेम कॉमन आहे का नाही? कॉमन आहे, खूप कॉमन आहे. आणि इट्स इम्पॉर्टंट टू हॅव इगो दॅट helps you, not the ego that separates you from humanity. ट्रोलर्स किंवा ट्रोल होणं हे कधीतरी तुला इमोशनली हर्ट करतं? कधीच नाही. And that is my strength. That is the only strength I have. I have never been affected by anything that anyone has said. And that is positive and negative both. एकदम जास्त तारीफगिरी केल्यावर मी झाडावर चढत नाही. आणि जरी कोणी शिव्या पण घातला तरी मी वाईट लोळून बसत नाही. हाय ते हाय, पुढे चला. सोशल मीडियावर म्हणजे तुला असं वाटतं का की सोशल मीडियावर फेक लाईफ दाखवणारे इन्फ्लुएन्सर्स जास्त आहेत? आय डोंट नो, पण असतील. आय थिंक आय डोंट केअर बाकीचे इन्फ्लुएन्सर काय करतात. कारण खरे इन्फ्लुएन्सर्स ते आहेत जे ऍक्च्युअली बदल घडवतात जिंदगी लाईफ मध्ये. लाईक फॉर एक्झाम्पल जे फूड फार्मर करतोय किंवा जे आय डोंट नो इफ यू नो ल्यूक कुटिनो, ग्रेट एक्सपर्ट इन बायोलॉजी. खान सर, फिजिक्स वाला. किंवा हे तर झाले सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर. बट देन देर आर पीपल लाईक कैलाश सत्यार्थी. देर आर पीपल लाईक दिव्या कीर्ती सर. There are people like Anshu Goyal sir from Goonj. There are so many countless influencers that have changed their houses, villages, societies, and we never knew about them. So I think तिकडे माझं जरा लक्ष असतं. हे नाही की भाई हा काय प्रोजेक्ट करतोय. करेक्ट. तसं कलेशगिरी करणारे भरपूर लोक, पण आय थिंक माझी गर्लफ्रेंड जरा मला सांगत असते, पण माझं लक्ष नसतं. फॉलोअर्स पैकी मी विचारणार होते त्याला. कळलं मला. ती तुला किती सपोर्ट करते किंवा ती तुझ्याशी भांडते का की तू इथे जातो
ओके हा. नाही आता तू गर्लफ्रेंड वरनं म्हणालास तर कोण आता तू बोललास ना मी माझी कधी गर्लफ्रेंड म्हणलं? आता तर मग ती तुझ्याशी नाही भांडत की तू तिला वेळ हा. देत नाहीस माझ्याऐवजी आता अयोध्येलाच निघून गेलास कधी ऑफकोर्स भांडते दॅट इज इम्पॉर्टंट. नॉर्मल आहे ना म्हणजे नाही म्हणजे भांडणं म्हणजे आमचं भांडण नसतं पण आर्ग्युमेंट नसतात. हम्म. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू बी रिअल विथ इच अदर. तुम्ही हाईड करू शकत नाही की भाई नाही आय एम ओके तू जा बाई लढाई लढ तुझी. तुझी पण लढाई चालू आहे लाईफ मध्ये माझी पण चालू आहे. A relationship is a responsibility, it's a promise. It's a Yes. promise to be there when no one is there. आणि तुम्हाला नकळत नकळत कळत नकळत तो माणूस तुमचं पूर्ण जग बनून जातो. आणि ती पॉवर फक्त प्रेमामध्ये आहे. येस. तर इथे आम्ही भांडणं पण इम्पॉर्टंट आहे परत येणं पण इम्पॉर्टंट आहे. कसं आहे ना लाईक लेटिंग गो इज व्हेरी इझी पण त्या रोपला होल्ड करून ठेवणं इज व्हेरी डिफिकल्ट. आम्ही ठरवलं की आपल्याला ती रोप सोडायची नाही. आपण पकडून ठेवायची. किती पण दुखलं ना तरी ठीक आहे. कधी कधी तू सोड मी पकडून ठेवतो. मी सोडतो तू पकडून ठेव पण दोघांनी नाही सोडायची. येस. सो आजी उगाच एअर होस्टेसला वगैरे विचारू नका. आपलं ठरलंय इकडे. हो. त्या आजीचे कष्ट कमी करूया आपण. आम्हाला देशील ना फोटो म्हणजे आम्ही त्या आजीनाही दाखवू आणि आमच्या प्रेक्षकांनाही दाखवू. कोणाबरोबर नाही. तुझा तुझ्या गर्लफ्रेंड नोप त्याला काय अर्थ आहे? ओनली ऑन द वेडिंग डे. नाही तुम्ही म्हणणार होते की आजींप्रमाणेच कॅप्शन मध्ये ह्याचा नंबर आम्ही स्थळांसाठी पण देतो. ते हार्ड एकदाच लॉन्च होणार आहे. डायरेक्ट एकदम बस आणि डायरेक्ट. एकदाच लॉन्च होणार आणि त्यानंतर पण कधी लॉन्च होणार नाही. दॅट इज द फर्स्ट अँड द लास्ट टाइम. इन्फ्लुएन्सर होण्यासाठी टॅलेंट जास्त महत्वाचं आहे का लक? काय वाटतं? हार्डवर्क. हार्डवर्क. हेट कमेंट डिलीट करणं ही एक प्रॉपर मूव्ह आहे का अशी एखादी फॉरवर्ड मुवमेंट आहे तुमच्या आयुष्यातली असं वाटतं तुला? समटाईम ना की तुम्हाला जर काही एनर्जी आपल्या लाईफ मधून काढून टाकायची तर काढा. जर तुम्हाला ती निगेटिव्ह एनर्जी नकोच आहे मग तुम्ही डिलीट करा. जर तुम्हाला कोणी छळतंय तुम्हाला काही सारखं सारखं डीएम करतंय ब्लॉक करा. अँड दॅट इज युअर पॉवर. यू हॅव अर्न दॅट पॉवर. सो डू इट. तुम्ही क्रिएटर असो सेलिब्रिटी असावं नॉर्मल माणूस असावं एक कॉर्पोरेट वर्कर असावं डझंट मॅटर. जर तुम्हाला एक एनर्जी अफेक्ट करताय तर तिला बिंदास डिलीट करा. डोंट थिंक अबाउट व्हॉट वर्ल्ड विल थिंक. रिअल सिद्धेश आणि सोशल मीडियावर दिसणारा सिद्धेश याच्यात किती फरक आहे? आय थिंक 20%. पण आय एम नॉट ऑलवेज सिरियस. आय एम नॉट ऑलवेज टॉकिंग अबाउट सोशल वर्क. आय एम ऑलवेज थिंकिंग अबाउट सोशल वर्क बट आय एम नॉट ऑलवेज टॉकिंग अबाउट सोशल वर्क. ओके. सगळ्यात मोठा फरक असा आहे की रिअल लाईफ मध्ये मी जरा बिंदास आहे. डान्स करतो कुठे पण कुठल्या इव्हेंट मध्ये टाका डान्स करणार मी. बिंदास कुणाशी पण बोलणार. मी थोडा बेशिस्त आहे. थोडा शेमलेस आहे. आणि थोडा प्रेमळ आहे जास्त. आय थिंक हा. तू डान्स बद्दल मगाचपासून बोलत तू कोणाकडे शिकलायस? अरे स्वतःकडून शिकलोय मी. कोणाकडून शिकलाय? अरे मी ऋतिक रोशन फॅन आहे. अल्टिमेट फॅन. ओके. आणि माझी आयडिया अशी आहे ना की मला पुढे जाऊन सिनेमा आणि सोशल वर्कला कंबाईन करायचं आहे. ओके. इट डज नॉट मीन की मला ऍक्टिंग करायची आहे. मे बी आय वॉन्ट टू डिरेक्ट अ डॉक्युमेंटरी विच इज अबाउट सोशल वर्क. हो. आणि ऍक्च्युली असं काहीतरी मी ऑगस्ट मध्ये करतोय. वाव. आणि इट वॉन्ट बी द बिगेस्ट प्रोजेक्ट ऑफ माय लाईफ. वाव. जिकडे मी तुमचं लाईव्ह शो आणि सोशल वर्क कंबाईन करणार आहे. आणि या थोडं मला सिक्रेटली करायचंय पण प्लीज ऑल द आयडिया अशी आहे की बेस्ट. 3,000-4,000 लोकांना एकत्र आणायचंय फॉर दॅट शो. सो वर्किंग ऑन दॅट. वाव. त्याचं प्रमोशन चालू होईल जून मध्ये. सो क्या बात आहे. सो म्हणून तू ऋतिक रोशन फॅन असल्यामुळे डान्स करतो. आणि जर मला शिकायचंय की लाईव्ह शो वगैरे कसं करायचं चालवायचं कसं तर भार्गवी मॅडमला मी फोन नक्की करणार. नक्की युअर ऑलवेज आणि मी आता चाललोय फिरोदिया करंडकला. अच्छा फिरोदियाला चाललाय. हा टू अंडरस्टँड कसं फ्लो सेटिंग होते कसं काम चाललं. दॅट्स नाईस. दॅट्स नाईस. तर कारण ती पण अहिल्यानगरच्या तिथेच करता सॉरी पुणे. पुण्याला होते. नगरचा पण करंडक खूप छान असतो. तोही तू अच्छा, बघायला अच्छा, जाऊ अच्छा. शकतो. मग आता पुण्याचा तर मी बघायला चाललोय 11 तारखेला. हो. सो इट्स गोइंग टू बी रोलर कोस्टर. लास्ट प्रश्न. जर उद्या इंस्टाग्राम बंद झालं तर सिद्धेश लोकरे कोण असेल? तोच असेल जो तो होता. आणि आय थिंक
जास्त क्युरिओसिटीने काम करेन मी हम्म. की भाई आता, कारण मला स्क्रॅच पासून गोष्टी बिल्ड करायला आवडतात. हम्म. पण मला नाही वाटेल जर इंस्टाग्राम गेलं तर माझी ऑडियन्स कुठे जाणार आहे, काही नाही होणार आहे. मी त्याच धुंदीने काम करेन, जास्त पॅशननी काम करेन आणि आय टेक इट व्हेरी पॉझिटिव्हली बिकॉज दे कॅन कॉपी माय कॉन्टेंट बट दे कॅन नॉट कॉपी व्हॉट आय डू. येस. स्किल कॉपी होऊ शकत नाही, काम होऊ शकतं. दॅट इज वाय एव्हरी क्रिएटर शुड हॅव अ स्किल. A skill that is irreplaceable, not replicable, and unmovable. So I think just have a skill, become a storyteller, keep telling stories. Does not matter what platform it is. Be yourself and do not be afraid of making mistakes and failing miserably.